तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तुम्ही म्हणत असाल हा बाबा असा का बसला आवरून एवढं ट्रेकिंगचे कपडे घालून सगळे. तर आता विषय काय आपली 23 तारखेला गडकोट मोहीम आहे, त्यासाठी मी जाणार आहे. तर माझे शूज फाटलेले, त्यामुळे मी हे 2 नवीन शूज घातले आणि ते घरातच चालतोय, मी ब्रेकिंग करतोय. हे मगाशी कपडे घालून बसतो असंच बाहेर पडलोय. तर आता ब्लॉग चालू करण्याचं कारण असं आहे की कारण मला पण नाही माहिती. 6-7 दिवस मी घरी होतो, बाहेर होतो, सॉरी ट्रिपला होतो मी आता गुजरातच्या. तर तिकडनं आल्यावरती मला असला कंटाळा आला घरी बसून 2 दिवस आयुष्य लय बोर झालं. मग विषय काय होता, किरणदाला पण मी एक 1 ते 1.5 आठवडा झालं भेटलोच नाही मी त्याला. तर तो जिममध्ये, तर मी आता त्याकडे चाललोय मी. आणि बघू, आजचा ब्लॉग छोटाच करेल मी किंवा काहीतरी टाइमपास काहीच नव्हतं म्हणून मी केला तसं ब्लॉग करायचं काय कारण नव्हतं, पण एक असा ब्लॉग चालू झाला आता. तर बघू हा ब्लॉग कुठपर्यंत जातोय, काय जातोय मला पण माहित नाही. पण त्याच्याकडे जातो मी, मग जरा बसू आम्ही, गप्पा मारू जरा. आलोच त्याकडे जाऊन. मध्ये ना असलं बेकार ट्रॅफिक आहे ना, लय घंटा ट्रॅफिक आहे. 10-15 मिनिटं झाले मी इथं अडकून आहे. तर आता विषय झालाय ट्रॅफिकला बघता किरणदाला जिममधनं बाहेर येतोय. आता विषय असा आहे, त्याची गाडी इनोवा ती सर्व्हिस सेंटरला लागलेली ना. मी त्याला घ्यायला चाललो होतो आतमध्ये, पण विषय झाला हे बघा, गर्दी बघा, एवढ्या गर्दीच त्याला म्हणलं बाबा तूच बाहेर ये आता. म्हणजे तोच बाहेर चालत येतोय. मग आता तो मला वाटतं जवळपास आला असेल, त्याला इथनं गाडीत बसू आणि मग टोयोटाचं शोरूम सर्व्हिस सेंटरला जाऊन गाडी आणू आणि मग बघू कुठेतरी जाऊ खायला. भूक लागली, जरा खाऊ काहीतरी मस्तपैकी. माणूस त्याला घेऊन बघा, त्याला केस धुतले असल्यामुळे त्रास राहते. आता आलो आम्ही टोयोटाच्या शोरूमला. तेव्हा तिकडे गेला तो, गप्पा मारतोय. आता गाडी घेऊ, जाऊ काहीतरी आता खाऊ काय पहिलं, भूक लागली. त्याला कसलं जेवण आणि कसलं काय स्वतःच इथं लफडा झाला. त्यामुळे ना आम्ही दोघं आहे ना सर्व्हिस सेंटरलाच थांबलोय. हो इथं लफडा शॉर्टच करतात. पण आता जाऊ, एवढं शॉर्ट झालं ना जाऊ, मग चांगलाच ब्लॉग तयार होते माझा. चेक आता लफडा मी तुम्हाला दाखवू शकत नाही, तर दाखवला असता. तर आता 9 वाजलेत आणि आपला विषय सगळा सॉर्ट झाला मागचा. किरणदा वगैरे पण जिममधनं चालला, तो जिममधनंच आला आहे. तर काय सांगू, 2 तास आमच्याशी इथं वाया गेले. पण हे जातो ना. तर आता आपला मॅटर तर सॉल्व्ह झालाय. तर अचानक भयानक मध्ये आम्ही चाललो आता कळसुबाईसाठी निघालोय. आता वाजलेत 9. दिसला का तुम्हाला? नाही, ते घड्याळ चुकीचं आहे हो घेते. अच्छा बघा, 9 वाजलेत 9 आणि आता चाललोय आम्ही कळसुबाईला. आता जाऊ दे, सरप्राईज गेलं कसलं काय डायरेक्ट. आता भाऊ सकाळी तुला आता कळसुबाईला कॉपी पाचतो माझ्या गाडी. घेतलंय का तू? माझ्या गाडीमध्ये आहे ना गॅस ऑलरेडीच असतो तो. आजच्या गावात भाऊ आजचं लय भारी विषय होणार आणि बघ. तो कॉपी तुला मी कळसुबाईच्या याच्यावर शिखरावरती. पाचतो. चल आता बस पहिला लय भारी विषय झाला रे भाऊनी. पण आता- नाही ते गाडीतच असतं माहिती आहे ती सगळं बास मला कॉफी बेचली अशी पण इच्छा झाली आणि सगळं सामान गाडीत आहेच, मग टेन्शनच नाही. आणि मी माणूस घरनं मागवलाय. माझी जी निम्मी कपडे राहिली होती तो घरनं माणूस मागवलाय. आता तुम्हाला दाखवतो तो माणूस आला. आता माणसाला पण बोलवलं, त्याला म्हणलं काय काय राहिले ते घेऊन ये बाबा. अशा प्रकारे भाऊचा माणूस आलाय त्याचे कपडे घेऊन. बघा याला असंच नेतो आता आम्ही. काय काय आणले? आला का सगळा माल? सगळा माल आला का आता? बाकीचं जर्किंग पण आणलं का? ओके. जर्किंग, बॅटरी, वा काय ते 2 बॅटरी का? चालतं, ओके. चला आता जाऊ आपण पुढं. पाण्याच्या बाटल्या घेऊ जरा, वरती जोडताना लागतील आपल्याला, हा का नाही? आता आहे ना बरोबर 11:30 झाले आणि आम्ही इथं जेवणाच्या ब्रेकसाठी थांबलेलो. जेवण झाले तर पुढे निघू आपण. आजचा विषय असं आहे की बघा, बरोबर 3 वाजले. गिरनारचा ट्रेक पण मी याच टाईमला चालू केला आणि हा पण मी याच टाईमला चालू करतोय. आता असं विषय आहे की किरणाला मागच थांबला गाडीमध्ये, तो येतोय माझ्यासोबत. एक भाऊ पुढे चाललाय. तर आता आम्ही 2 जण पुढे चाललो आणि किरणला मागे झोपलाय, तो थोडा वेळ येतो मला. तो येईल पण लगेच पटपट, त्यामुळे मी पुढे चाललो आता. आणि हे बघा ह्या लाईटी आहेत ना, असं वर जायचंय आणि वरती बघा चांदण आहे. तर विषय असा आहे, आज नेमका आला रविवार म्हणलं की अख्ख्या डोंगरावर बेकार गर्दी. तरी पायऱ्या होता तिथं बऱ्यापैकी ऑफ रोडच आहे. आणि तेवढंच माझे हे नवीन शूज घेतलेत, त्याची पण टेस्टिंग होईल. चालताना कसं काय प्रॉब्लेम होतो नाही होत हे सगळं बघतो. सोल वगैरे कसं हे पण कळलं मला. आणि हे बघा या लाईटी
बघा कळसूबाईची कमान. Workout paused. आत्ताशी ना 15-20 मिनिट आले फक्त आणि अजून एवढं चालायचं आहे. आत्ता आहे ना 25% आलो होतो आम्ही आणि किरंदराचा फोन आला की गाडीची चावी मी घेऊन आलो आणि गाडी लॉक होत नव्हती, गाडीची काच लागत नव्हती. मला वाटलं परत जायला लागेल पण ॲपवरून झाली आणि आता आले आम्ही 25%. 3:40 झाले 3:40 आणि गर्दी भरपूर आहे. हा पॅच जरा अवघड वाटते बघा, इथं पडापडी चालू आहे लोकांची. बघा आता मला ते निम्मा टप्पा आलाय, तिकडचा नजारा बघा एकदा प्लेट दाखव. हा चला ये वरती. हे बघा आता अजून थोडंसं वरती आलोय आणि आता 4:15 झाले आणि अजून तेवढा टप्पा चढायचा आहे. कळसूबाई बघा संडेला आल्यावर कशी असते. बघा बघा केवढी गर्दी आहे. कुठं दिसतंय बघा तर आहे ना या पॅशला गर्दी झाली इथं. अर्धा रस थांबलेला मी, अर्धा रस. दमलं नाही आहे, काहीच वाटत नाही, फक्त थोडंसं मोकळ्यात येऊ द्या मला. हे बघा तुम्हाला दाखवतो, दिसतं का इथं. हे बघा हा जो पॅच नाही इथं अख्खी गर्दी झाली, अख्खी गर्दी. बघा या भाऊनी गर्दी केली आता. काढला बरं झालं. तर अशा प्रकारे बघा 5 वाजलेत आणि किरणाला पण मागणं पुढं आलंय. निवांत चालत चालत आलोय आम्ही 4:55. हा माझ्यापेक्षा जोरात आलं चालत. त्याने थोडं उशीर निघालो तुम्ही त्यांच्या. होय. हा तुम्हाला फोन केलं त्यानंतर 10 मिनिटं आले जोरात आलं रांगरून. मी आपलं आहे ना या त्या ग्रुपमध्ये जॉईन होतो आलोय. आता चालले आम्ही पुढे. 5 वाजून 5 मिनिटं झाले आणि आमच्या अंदाजे हे बघा ट्रेक संपल्याचा आहे. आता वर जाऊन सूर्योदयाची वाट बघायची फक्त. थोडं दम लागलाय कारण मी बोलतोय. आणि बघा इथं लाईटी दिसतात का, थांबा आयला. हे बघा त्या लाईटी आहेत तिथं ट्रेक संपतो वाटतं. जरा पाण्याच्या ब्रेकसाठी थांबलोय. ट्रेक संपला तर वरती लाईट दिसते का तिकडं मागं, तुम्हाला नसेल दिसत. तिथपर्यंतच जायचं आहे आपल्याला. जरा पाणी पिऊ, 2 मिनटं बसू. बसायचं नव्हतं पण आता बसले तर बसू. हा आणि परत नजरा बघा राव, लय नाद दिसतोय, लय नाद. जय. काहीच वाटत नाही हे. ह्याला मला तर वाटतं प्रत्येक महिन्याला आहे ना प्रत्येक स्टेटचं एक उंचा डोंगर चालावा. करू हा विषय आपण. तर आपल्या टप्प्यामधला शेवटचा भाग चालू झाला आता. बघा थोडंच आहे, तेवढं चालायचं आहे. तुम्हाला दिसत नसेल मला माहित नाही. हे बघा इकडे एक शिडी चढायला आहे, इकडे एक शिडी चढायला आहे. शिडीवरती मी शूट नाही करू शकत कारण चढताना प्रॉब्लेम होतो. तर फायनली हवेचा आवाज आहे. हे बघा मी महाराष्ट्राच्या सरळ उंचा पॉईंटला आलोय. दिसले थांबा जरा बेकार गर्दी बघा. आणि आत्ता वाजले बरोबर 5:30. गर्दी बघा तुम्ही. हे भाऊ सूर्य कुठं येतो इकडनं का इकडनं वागसरांनी मी आलोय गार वारा आहे ना बेकार. तुम्ही बघू शकता केस माझी कुठं असेल खतरनाक गार वारा आहे. तर अशा प्रकारे आत्ता वाजली ती दाखवू, टाइम दाखवा आपल्याला बघा. 5:47 मिनिटं म्हणजे जवळजवळ 5:15 झालेत आणि आम्ही वरती येऊन तुम्हाला टाइम दाखवतो. टेम्परेचर बघा 11 डिग्री सेल्सिअस झाले आणि हा नजारा बघा तुम्ही एकदा.
नाक गळते काय तर आम्ही जवळजवळ 2.5 तासामध्ये वरती आलोय. मी 1 तासात झालो. तुझं कसं झालं? येते दाखवतो मग मी 1.5 मध्ये आलो वाटतं. मग तसं नाही प्रॉपर अख्खा वेळ अख्खाच वेळ सांगतो. आपण तो थांबलं की आपण पॉज झाला ना. नाही मी पण एवढ्याच वेळात आलोय मग. एक हा. तास कसं काय मी पाहून तास झोपलो नव्हतो म्हणजे. हे तू वर्कआउट पॉज केलं आपण नाही मी झोपलो नव्हतो का मग. थांब मी तुला दाखवतो 2 मिनिटं. आपलं थांबा आम्ही हिशोब करतो आमचा 2 मिनिटं. हिशोब झाल्यावर भेटू आता. तर बघा टोटल आहे ना किती 1 तासात वरती आलोय मी नॉनस्टॉप. 2.5 किलोमीटर झाले आणि 918 मीटर वरती आलो एवढं आहे ना. 918 मीटर वरती आलो ना. शेंगदाणे वरतून शेंगदाणे खावते. पेची कॉफी होती, साखर आणली आम्ही. कॉफीचा गॅस नाही आणला, कॉफी पावडर पण भेटली नाही, फक्त साखर घेऊन आले. आता शेंगदाणे खातोय. हे बघा ट्रेकचा रस्ता आहे ना हा होता. हा असा इथून असं जाऊन तिकडनं आहे ना, तिकडनं असं खाली या लाईट दिसत ना बघा, अशा असं तिकडनं कुठेतरी खाली चमकते रे सगळं. तिकडनं आलोय असं वरती. शपथ असलं गार लागते नाही तर. गार मी आहे ना एक मॅट आहे, मॅटच्या आतमध्ये बसलेलो आहे. लय खतरनाक गारठ आहे बाहेर. असली हवा येते. तुम्ही मग वरती बघितलं असेल. आणि किंमत कशी बदलते बघा. अंगाच्या खाली घेणारी वस्तू मी आता अंगावर घेऊन बसलोय. लय घरात गार लागते. आता आपण सूर्योदयाला भेटू. प्लीज जरा ब्लॉक करू इधर ना. तो जरा आहे ना सेटअप करू आपण सनसेटसाठी. आपण सेटअप करू सूर्योदयासाठी. त्याची बॅटरी आहे ना जरा संपत आली. आणि विषय काय आला, मी हेच आणलं नाही, वायर आणली नाही, पॉवर बँक आणली आणि वायर गाडीत विसरलो. तर आता याची बॅटरी बदलू. मोबाईलचं काय आता विषय ना, जे काय ते याच्यामध्ये करावं लागणार आहे. विमान चाललंय. काय विषय? गरीबाचे बदाम पुढे मला गरीबाचे शेंगदाणे आणि बघा इथनं मस्तपैकी आता सूर्योदय होणार आहे. क्वालिटी विषय ट्रेक म्हणून ठीक आहे, पण सूर्योदय पाहिलं इथं येण्यासारखं काय नाही. मग आपल्या गोठवड्याच्या खंडोबाच्या डोंगरावर आपण सूर्योदय चांगलं दिसेल. आमच्या घराची टेरेस होतं म्हणून पण ट्रेक म्हणून ठीक आहे. काय प्रत्येकाला हौस असते की हा जातोय म्हणून तो जातोय म्हणून तो जातोय. रील्समध्ये बघून जातात. पण हे वेडेपण आहे. हो मला ते शिखरच बारीक वाटतं. हे एवढा ऐकलं तर गिरणार होता. गिरणारचा अर्धा टप्पा एवढा होता असं मला वाटतं. म्हणजे आता मला कळलं ना, पण हे आता अंधारात चालल्यामुळे कळत नाही. पण आता मला बारीक वाटते. आज चला सूर्य आले की जाऊ खाली. 7:15 झाले 7:15 आणि जरा सूर्योदय यायला चालू झालंय. आपको मैसेज करूंगा ना इंस्टाग्राम. हा ठीक आहे चलेगा. हा मस्तपैकी सूर्योदयाचा आता सूर्य येतोय. एकदा गर्दी बघा, एवढी गर्दी. मला नाही वाटत एवढं वरती टेक, म्हणजे त्याच वेळेस विचार असते. मला एवढं नाही काय वाटत. पण येत नसतं एखाद्या वेळेस. हा सूर्य गर्दी आहे त्यामुळे म्हणते बाबा तुम्ही गोंधळ घाला, मी येतच नाही अजून काही येणार. पण आता आमचं नियोजन झालं की पुढच्या वेळेस यायचं, आपण राहायला यायचं, इथं नाही राहायचं. याच ह्या साईडला म्हणजे याच कळसुबाईवरती दुसऱ्या ठिकाणी राहायचं आम्ही. सूर्य आला. सूर्याला बघायला केवढा वेळ लोक थांबलेली. मोर्या जय जय महादेव, जय शिवाजी. हा बघा कसं कुख्यात आहे. आता विषय असा आहे, ट्रेक झाला आहे, सूर्योदय झाला आहे, सगळं झालं आहे. मागचं वातावरण पण तुम्ही परत बघू शकता, असलं क्वालिटी आहे. आणि आत्ता वाजले बरोबर 7:45, 10-15 मिनटं कमीत अजून. छायला 7:30 झाले, 7:30 आत्ता झाले 7:30. आपण परत रिटर्न घरी निघालो आता. तर बघू जाऊन झोपू, कारण रात्रभर झोपलो नाही मी. आदल्या दिवशी पण झोपलो नाही, झोपच झाली नाही आठवड्याभर. नंतर परत जाऊन मोहिमेची तयारी करायची आहे. त्यामुळं आजचा ब्लॉग एवढाच होता. इथून पुढं खाली गेलो तो मला दाखवतो. परत एकदा हा बघा. हे बाळा मजा आली का? मजा आली. मागशी तुझं म्हणत होतं ना आता परत यायचं नाही का रे? लय चढायला लागतं. नेक्स्ट किल्ला नेक्स्ट किल्ला लोकेशन. आता कुठल्या किल्ला जाणार? आता एक्झाम झाल्यावरती परत
ह्याच्या आधी कुठल्या किल्ल्यावर गेलता? सिंहगडला गेलतो ह्याच्यामध्ये लास्ट. आणि त्याच्या आधी? त्याच्या आधी? त्याच्या आधी पुरंदर. मस्त मस्त. आता रायगड राजगड पण करून टाक. काय झाले? एक्झाम झालं. एक्झाम झालं करून टाक. त्याची आम्ही त्यासाठी शूट घेतो. शूट त्यासाठी घेतो. आम्हाला आता शिक चालू झालं. नाही, होईल होईल. चला बाय बाय. पोरगं भारी. चला जाऊ आता. आता आपण परत खाली निघालोय आणि तुम्ही एकदा परत एकदा ना वरती बघा. बघा ही वरची गर्दी बघा केवढी आहे ही. एवढ्या लोकांमध्ये कसं बसवलं असतं. हा फोटोची पोज देऊन थांबलाय. थांबदारा. सॉरी, मला असं वाटतं मध्ये मध्ये थोडासा ठीक आहे चालते. जेव्हा जवळ इथं एवढी गर्दी झाली ना ही शपथ सांगतो अर्धा पण तसं अडकलेलो. बघा क्वालिटी. बघा नको नको प्लीज नको. काय रे भाऊ किती मजा येते काय? एकदम भागली भागली म्हणजे काय घ्या व्लॉग मध्ये आम्हाला. मग आता मला कंटेंट दिलं म्हणलं तुला घ्यायला नकोय. तर बघा सनसेटपेक्षा मला हा पुढचा व्ह्यू आवडला. आता ठेवतो मी कारण ह्या पायऱ्या जरा रिस्की आहेत. कॅमेरा पण जाऊन मी पण जाईल. तर भेटू आपण खाली. तर काकांचं आपलं इथं दुकान आहे कळसोबाईला. काका तुम्ही राहता कुठं? आपण राहतो ह्या शेडमध्ये. इथंच राहता? हा, आता हे बाथरूमचं काम चालू आहे आपल्या. कमसे कम एक खेपामध्ये 2 गट्टू आणतो. कमसे कम 12 किलोचा एक गट्टू. इथं 2 गट्टू घेऊन येतो. म्हणजे चालत आणता? चालत आणतो. आता सध्या इथं खाली आणून टाकलेली ती आता 100 आणून टाकलेली. तर आता थोडं लोक संपल्याच्या 2-3 वाजता परत सुरू करील. कमसे कम तुम्ही स्वतः आणता हे सामान सगळं? स्वतः आणतो. सुने मुले 2-3 जण आहेत. आणि इथलं सामान कसं आणतं? आता इथलं सामान पण डोक्यावरतीच आणतो. अजून 2 स्टॉल आहेत की इथे येणे आणि एक पहिले जिन्याला घेतलेले 2 मग ते हे इथलं आता इथं जो आहे तो मध्ये स्टॉल तुमचा आहे का? तो पण आता इथून सगळे आता इथून पण त्याला जसं लागेल तसं त्याचं जसं कॉन्टॅक्ट आला तसं त्याला मालवर पोचता करतो. ते पण तुम्हीच करतोय? हा. काकांना मानलं पाहिजे. खाल्लं आता आपलं एक दिवस आलो तर असं दमण्यासारखं होतंय. काका रोज म्हणजे रोज वर्षाचे 65 दिवस म्हणजे 65 दिवस सोडून द्यायचे. बाहेर जात नाही तुम्ही कुठं? नाही कुठं जात नाही. मला कमसे कम 50 वर्ष झालं मी ह्या डोंगरामध्ये अगो बापू. हे तुमचं सगळं सगळं शिडीपर्यंत. तर गावापासून काही होईना पण मग जिथं तिथं आपलं स्टॉल आहेत म्हणजे भावांचे ते नाही ते नाही आपलं चालतंय. मस्त. आता मस्त आम्हाला मॅगी हो, चालू. मॅगीचं एकदम घरच्या सारखी क्वालिटी मॅगी करा. का बसतो. बटर बिटर कांदा बिंदा एकदम सगळं quality. हिरवी मिरची क्वालिटी देणार आहे. हाय बसतो. हो चालेल. काकांना मानलं पहिला. कष्टाशिवाय पर्याय नाही. आता आहे ना आम्ही कलिंगड पेरू खातोय मस्त पैकी. वा. तर आता 9 वाजलेलं आहे. आम्ही मॅगी खायला थांबलोय. हे बघा लवकर खाल्लेल्याचा फायदा. इकडे ना गर्दी बघा केवढी झाली. बघा याच कारणासाठी आम्ही ना तिथनं लवकर निघून आलो. ती गर्दी वाचवायची होती म्हणून. आता मॅगी खाल्ली आणि एक लिंबू सरबत मारू आणि आता डायरेक्ट गाडी. शपथ. बघा आता या कॅमेऱ्यामध्ये किती जस्टिफाय होते मला माहीत नाही पण हा जो व्ह्यू आहे ना तिकडं धुक्याने पसरले सगळे डोंगर. इथं धुकं आहे. तिकडं त्या साईडला पण धुकं आहे. थांबा तिथे दिसणार नाही. बघा तिकडं पण सगळं धुकं आहे. क्वालिटी विषय असला क्वालिटी विषय आहे ना नादच नाही. 10 मिनटं कमी आहेत. आणि बघा कळसोबाईचा एवढा ट्रेक पूर्ण झाला आपला. एवढंसं पूर्ण राहिलं बाकीचं. ती बैल बघा कसली भारी आहेत. कसली क्वालिटी बैल आहे ती. हे बघा कसला नाद दिसतोय. We say great Italy, great India. Okay, got it, At the end. Yeah. Okay, ready? 3, 2, 1. Una mattina mi sono svegliato. Oh bella ciao, bella ciao, bella ciao, ciao, ciao. Una mattina mi sono svegliato. Bella ho trovato l'invaso. Una mattina mi sono svegliato. Oh bella ciao, bella ciao, bella ciao, ciao, ciao. Una mattina mi sono svegliato. Bella ciao, bella ciao, bella ciao. Viva Italia! Viva India! Ciao. Thank you. Thank you so much. हे काय होतं मला पण माहित नाही पण होतं. हे काय होतं माहित नाही. त्यांना गाणं म्हणायचं होतं आमच्यासोबत. म्हणले आपल्याला काय गाणं येत नाही. तर
तर बघा आता वाजत बरोबर 10:30 आणि आम्ही जवळजवळ खाली आलोय. आमची गाडी आहे ना इकडे कुठेतरी लावलेली आहे. कुठे हे बस स्टॉप हा बघा या बसच्या पलीकडे गाडी आपली. आणि हे बघा एवढ्या वरती गेलतो आपण आणि ती लोक कुठे गेली बघा दिसली का बघा केवढी गर्दी म्हणून आम्ही लवकर खाली आलतो. आता चल आमचा ट्रेक झालाय बऱ्यापैकी. आता काय हे एवढीच आहे ह्याला काही विषय नाही. पण याच्यातून ट्रेकमधनं काय शिकलो असं माहिती आहे का आजच्या ट्रेकमधून रील्स बघून कुणाचं काय बघून जायचं नाही. आणि शनिवार रविवार आपल्याला ट्रेकच करायचा असेल नसतात अजिबात जायचं नाही. आणि सनसेट सनराईज हे असलं काय बघण्यासाठी अजिबात पुढे जायचं नाही. आपल्या खंडोबाच्या डोंगरावर मुळशीच्या चांगला सनसेट आणि सनराईज घाटात पण चांगला दिसतं. सगळं भेटते. हां फक्त ट्रेक करायचं म्हणून आम्हाला फक्त एकच अनुभव चांगला ट्रेक करायचा असेल तर इकडे या म्हणजे असं हे बघण्यासाठी हे एकदा येऊ आपण राहिलो आम्ही राहिला एक दिवस नक्कीच एक स्पॉट बघितला मस्तपैकी. एक दिवस रात्री तर सांगण्याचं एवढंच होतं की शक्यतो रील चॅनल जाऊ नका कारण ते काय होतंय एवढी भरमसाठ गर्दी ते नुसतं त्यांचा किलोवाला आरडावाडा ते काय नीट मनच लागत नाही. मन लागत नाही म्हणण्यापेक्षा ते पण ट्रेकला आलेले आहेत पण ते काय होतं एवढी गर्दी झाल्यानंतर आपल्याला समज आपल्याला कामाला नसतो आपण काही नसेल तर विकेंडला यायला येऊ नका. अर्थ जातो. तर चला आजचा व्हिडिओ घ्यायचा असेल तर विकेंडच्या मध्ये कधी पण चला आजचा व्हिडिओ आम्ही इथंच कळसुबाईच्या पायथ्याशी समाप्त करतो. आणि पुढचा ट्रेक किंवा पुढची ट्रिप रोड ट्रिप काय बाईक राईड असेल काहीतरी बघू. तर चला बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे जुने व्हिडिओ बघत बसा. बाय.